टॅक्स असिस्टंट ग्रुप बी पूर्व 2022. आगगाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रिक खांबांची संख्या मोजते. दोन खांबातील अंतर 50 मीटर आहे आणि त्या गाडीचा वेग ताशी 40 किलोमीटर आहे. तर 5601 खांब मोजण्यासाठी किती तास लागतील? पहा, या गणितामध्ये मुख्य गोष्ट पहा कोणत्या ठेवायची. तर असे हे रेल्वे आहे, त्याच्या कडेने असे खांब उभे आहेत. तर त्यांचं काय म्हणणं आहे की एका खांबातलं अंतर, दोन खांबातलं अंतर किती आहे? 50 मीटर आहे. हे 50 50 50 असे 50 मीटर ते अंतर आहेत. आता दोन खांबातलं अंतर 50, तीन खांबातलं 100, चार खांबातलं 150 होतंय. मग दोन खांब मिळून एक अंतर होतंय. असं आहे, नीट पहा. दोन खांब मिळून एक अंतर होत असतं. त्यामुळे आपल्याला तीन खांबातलं अंतर, जर आपल्याला दोन खांबातलं अंतर दिलं की 50 मीटर दिले, तर तीन खांबातलं अंतर किंवा चार खांबातलं अंतर काढा असा प्रश्न विचारला, तर आपण काय म्हणू की दोन खांबातलं अंतर 50 आहे, मग चार खांबातलं अंतर 100 होईल, असं काहीतरी आपण गुणाकार करू. पण तसं नाही, ते दोन खांबातलं अंतर 50 आहे, मग तीन खांबात 100 होणार. मग त्याला जेवढे खांब आहेत त्याने गुणायचं, पण एक खांबा कमी करायचा. समजा 7 खांबातलं अंतर काढायचं असलं, 7 खांबातलं अंतर, तर 6 ने गुणावं लागतं. म्हणजे 7 खांबातलं 1 2 3 4 5 6 7, 7 खांब आले की मग अंतर किती होणार? 1 2 3 4 5 6. 7 खांब असेल तर अंतर 6 होणार. मग एक अंतर कमी पडतं, कारण दोन खांब मिळून एक अंतर होतं. त्याच्यामुळं एक खांब हा वजा करावा लागतो. ही गोष्ट, ही संकल्पना नीट समजून घ्या. समजा पहा इकडे 1 2 3 4 5 6 7 असे 7 खांब आहेत. खांब 7 आहेत, पण अंतर किती आहेत? 1 2 3 4 5 6 अंतर आहेत. त्यामुळं दोन खांबातलं अंतर 50 मीटर असलं, दोन खांबातलं अंतर 50 आहे, तर 7 खांबातलं काढा म्हणल्यावर 7 ने गुणायचं नाही. चुकलं, ते हे चुकलं. तर 6 ने गुणायला लागतं, एक खांब कमी करायला लागतो. मग आपण आधी एकूण अंतर काढू. आपण एकूण अंतर बरोबर किती अंतर होणार? दोन खांबातलं अंतर किती? 50 आहेत. असे एकूण खांब किती बघा बरे? 5600 एक खांब आहेत. मग अंतर काढताना 5600 गुणायचं नाही, फक्त 5600 ने गुणायचं. 5600 ने गुणायचं नाही, कारण एक खांब हा कमी करावा लागणार आपल्याला. का कमी करावा लागणार? तर दोन खांब मिळून एक अंतर, मग परत तीन खांब मिळून दोन अंतर, असं जितके खांब आहेत ना त्याच्यापेक्षा एक अंतर हे कमी करावं लागतं. मग त्याचा गुणाकार केला आपण. 1 2 3 6 5 36 7 3 28, 3 शून्य मांडून घेतले, नंतर 5 ने गुणलं, 5 36 आले, 3 28 आले. एवढे मीटर आले. एवढे काय आले? मीटर, कारण ते अंतर किती मीटर मध्ये दिलंय. आता किलोमीटर किती होणार? तर 1000 मीटरचा 1 किलोमीटर होतो. म्हणजे 3 शून्य गेले, मग 280 किलोमीटर अंतर आलं. म्हणजे आता आपलं फक्त 200 किलोमीटर अंतर जाण्याला किती वेळ लागेल ते विचारलंय. ताशी 40 आहे. म्हणलं याचं वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर किती आहे? 280 किलोमीटर आहे, तिचा वेग 40 आहे, तर 7 28 7 तास लागणार. म्हणजे ते सर्वच्या सर्व खांब मोजायला 7 तास लागणार आहेत. पहा, त्याने अप्रत्यक्ष आपलं हेच विचारलंय की 40 किलोमीटर अंतर ताशी वेग आहे, तर 280 किलोमीटर जायला किती वेळ लागेल. पण 280 किलोमीटर अंतर त्याने आपल्याला अप्रत्यक्ष दिले खांबाच्या स्वरूपात. ते ध्यान ठेवायचं की ह्यातली मुख्य गोष्ट कोणती आहे की तुम्ही 5600 1,50,000 ने गुणायचं नाही, तर एक आकडा हा कमी करावा लागतो. कशामुळे कमी करावा लागतो? की दोन खांब मिळून एक, तीन खांब मिळून दोन, चार खांब मिळून तीन अंतर होतात. म्हणजे एक खांब हा कमी करावा लागतो. त्यामुळे 5600 गुणिले 50 करायचं, एवढे मीटर आले, त्याचं किलोमीटर बनवायचं आणि मग त्याला 40 ने भागायचं
अंतर भागिले वेग म्हणजे वेळ आला 7 तास. पर्याय कोणता आला? पहिला पर्याय 7 तास आहे.